यशवंत, कीर्तिवंत, वर्धवंत, सामर्थ्यवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जानता राजा म्हणजे श्रीमान श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक स्वराज्याचा रणमर्दक छावा धर्मवीर संभाजी महाराज आणि यसाजी, धनाजी, संताजी, बाजी प्रभू अशा 18 पकड जातींच्या मर्दमौल्यांनी या मातीसाठी रक्त सांडविले. त्यांच्या पवित्र धुनीला अभिवादन करून या आदिमायला, या भारत मातेला, या धरती मातेला विनंती करतोय, हे चंड कुंड उडंड दंड महिषासुर कुलमांतिनी महापंड धर्मरक्षिके आई तुळजा भवानी ये जिल्ह्यात गटगटांनो या सुखसागरा ये राजापूरच्या ये देवदेवतांनो संत सज्जनांनो 96 कुळींच्या कुलवंतांनो महाराष्ट्र मंडळींनो अवघे 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 या मी शिवशाहीर अथर्व पाटीलाच्या सांक्षीगडावर माझ्या शिवाजी राजाचे चरित्र, माझ्या शंभू राजाचे चरित्र महाराष्ट्राला साथ गातोय. तुम्ही ऐकायला आणि अनुभवायला अवघे 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 या अवघे 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 या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मंडळी, आपल्या हिंदू परंपरेनुसार, हिंदू शास्त्रानुसार कोणताही शुभ कार्य करण्या अगोदर आपण श्री गणरायाला वंदन करतो. म्हणून 14 विधी व 64 कलेचा अधिपती, 14 विधी व 64 कलेचा अधिपती श्री गणराज गणपती या गणरायाला शाहिरी वंदन. तो कसं म्हणाल? श्री गणेशा परंपरेशा, श्री गणेशा परंपरेशा शिवतनया शुभदायका करतो वंदना गौरी नंदना तव गणनायका.
वर्षामध्ये आपण चांगली योग आहे आणि आपण आज या गडाला जागा केलेला आहे आणि म्हणूनच आज या ठिकाणी मला येणं झालं. या गडावर माझा पाचव्यांदा येतोय आणि आधी सेवा देतोय माझे काही बंधू. दर गडा मी आता म्हणून येतो ऐका. आई राजा हे दारू गडबाई आता दारू गडबाई दारू गडबाई दारू गडबाई सांक्षी माता ये ग गोंधळाला आवाज घुमू लागला. भवानी ये ग गोंधळाला केळंबा ये ग गोंधळाला आवाज घुमू लागला. अंबाबाई ग तुझा संभळ वाजला. तुझा संभळ वाजला. गोंधळाला
आज आपल्या इथे धर्माचं कार्य चालू आहे, परंतु हा धर्म ज्यांनी टिकवला त्या औरंगजेबाच्या दरबारात राजा झुकला नाही, वाकला नाही, नमला नाही. आपल्या हिंदू धर्मासाठी ज्यांना आपल्या प्राणाचं बलिदान दिलं ते म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज. मंडळी, मातीत मरणारे कैक असतात, मातीत मरणारे कैक असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त आणि फक्त संभाजी राजे असतात, फक्त आणि फक्त संभाजी राजे असतात. मंडळी, धर्मवीर संभाजी महाराजांनी धर्म स्वीकारला असता तर आपला हा कार्य उभं राहिलं नसतं. काही सांगतात, जय जयकार महाराष्ट्राचा. आज मला ते योग आलाय आणि ऐका घरांची अवस्था काय होती, कशी आहे आणि कशी व्हायला पाहिजे हा पोवाडा मांडणार आहे. आणि गड गड कड कड धुमधडाळ उडती तोफा, फड फड दळदळ चालला कुठे हा भगवा तापा. कडकडा बीज कडकडे शिवाजी राजांच्या आधी अशा अनेक कधी झाले, त्यांनी गुलामी पत्करली. काय झालं? किती आले किती असे स्वामी ऐश्वर आम्ही कमी परिमाण
झोपी गेलो होतो. मला गाढ झोप लागली होती आणि तो दिवस उजाडला. शिवनेरी गडावर फाल्गुन वाद्य तृतीया त्या शिवनेरीच्या नगारखान्यामध्ये मला गुदगुल्या झाल्या. मी डोळे गिळगिळे करून बघितलं काय एक दिवशी सह्याद्री हसला. कातलावर 32 पण सोन्याचं सिंहासन बसवलं. अनेक मावळे खर्ची पडले, रक्ताचे पाट वाहिले आणि मग तो दिवस उजाडला. कुठला म्हणाल ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला माझा राजा त्या रायगडच्या 32 पण सिंहासनावर चालत आहे. बघितलं राजानं, माझा तान्हा दिसत नाही, माझा बाजी दिसत नाही. आणि राजे पुढे आले आणि राजे त्या गादीवर बसलेले. काय झालं? काळोखाच्या सारून रात्रीला अनबाई ग पहाट पारीला उगवला सूर्यवर अन सह्याद्री रांगला अन वाहतो खाटोळी दादा ओ, अन वाहतो खाटोळी दादा ओ. अन स्वराज्याचं तोरण बांधिलं शुभन सोहळा मराठी मातीचा सण आला. माझं राज आणि माझं राज छत्रपती झालं. पालखीत आलं कोण सोबती मावळ सरदार अन 32 मन सिंहासन त्यावरी बैसल कोण ग.
हसती मर्दानी खेळत भंडारा शिवबाच्या शंभूच्या माझा राजा आणि माझा राजा छत्रपती झालं विजलेल्या निखाऱ्यावर शाहिरीचा दंश आहे माझ्या कोण गातो कुठं गातो आज मी काल पुण्याला होतो रात्री तिथं मी राहिलो आणि इथं पण गातोय म्हणजे त्याला महत्व नाही कोण गातो कुणाचं गातो कसं गातो नाही महत्व कुणाचं गातो माझ्या शिवाजी राजांचं गातो म्हणून म्हणतो याला म्हणजे तुमच्या मातेचा मी त्याला म्हणतो की शाहीर म्हटलं की घाट माता आला परंतु आपल्या या रायगडमध्ये शाहिरी आम्ही सुरू केली आणि अनेक साहित्य वगैरे राहतात मी नेहमीच सांगतो की मी निमित्त मात्र आहे माझ्या मुखामध्ये राजांचं नाव आलं म्हणून मी तुमच्यासमोर आचार्य उभा आहे मंडळाने पुढे एवढ्याला म्हणून ऐका हे अंधार दुलनी होता पसरला समद्या गावा खेड्यात सौराज्याचा सूर्य उगवला हे जित काळी हिरात वाऱ्याच्या गाणी खुड्यावर बैसोनी खंडोबाच्या रूपाने आला माझा देवर खुड्याच्या तिने दुश्मन गाडून आला माझा वाघर अन कसं मी फेडू तुझा उपकार माझ्या राजा अरे कसं मी फेडू तुझा उपकार माझ्या राजा माझ्या मनामध्ये काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती अगर शिवाजी महाराज होते तो अरे मराठी मातीसाठी राम
त्याला चांगला गीत पाहिजे, याच्यावर नाही. माझ्या शिवाजी राजाने भक्ती करला उभा उभा काढला होता म्हणून अहो त्यांना पक्षाच्या हाराचा पिंजरा तोडला आणि फाडला